विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार वस्तीच्या मधोमध लावला एअरटेल कंपनीचा अनलिगली टॉवर। हा एअरटेल कंपनीचा टॉवर बघा, गेली 5 वर्षापासून वस्तीच्या मधोमध अनलिगलीपणे उभा आहे। हा टॉवर पूर्णपणे जीर्ण झाला असून येथील वस्तीवर पडून कधीही जीवितहानी होऊ शकते। तर या संदर्भात आम्ही वारंवार महानगरपालिकेला तक्रार करून नगर रचना विभागाने बांधकाम विभागाला कळवले आहे की हा टॉवर जीर्ण झालेला आहे, तो कधीही वस्तीवरती पडून जीवितहानी होऊ शकते। जय महाराष्ट्र, मी मनसे शाखाध्यक्ष दिलीप पाचांगणे। हा एअरटेल कंपनीचा टॉवर बघा, गेली 5 वर्षापासून सर्वे नंबर 96 देवराम पार्वती निवास चाळ, देवराम नगर, मनवेलपाडा गाव, विरार पूर्व या ठिकाणी हा उभा आहे। त्याला कोणता सपोर्ट दिला आहे कंपनीने, जे तो उभा टॉवर उभा केला त्या कोणत्या सपोर्ट तो उभा आहे? ह्या विटा आहेत, या विटा कधी ढासळू शकतात, हा इथं समज ही जमीन कधी खचू शकते, या सपोर्ट तो हा टॉवर उभा आहे। तर हा टॉवर पूर्णतः 5 वर्षापासून अनलिगली उभा आहे। तर या संदर्भात आम्ही वारंवार महानगरपालिकेला तक्रार करून नगर रचना विभागाने बांधकाम विभागाला कळवले आहे की हा टॉवर जीर्ण झालेला आहे, तो कधी वस्तीवरती पडून जीवितहानी होऊ शकते असे कळवलेले असतानाही बांधकाम विभाग यावरती कारवाई का करत नाही? या टॉवरमधून त्यांना कोणती मलिदा गोळा करत आहेत? आणि हे लेटर बघा किती 17/6/2025 या दिवशी दिलेला आहे आणि जवळजवळ आता 2 महिने झाले या लेटरला, तरी बांधकाम विभाग या टॉवरवरती कारवाई करत नाहीत। तर वसई विरार शहर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त साहेब या आमच्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा अनधिकृत टॉवरवरती कारवाई करतील का, असा येथील जनतेच्या मनात पडलेला प्रश्न आहे आणि जनतेला न्याय देतील का? तसेच या टॉवरसाठी लागणारा वीज पुरवठा गेली 4 वर्ष हा चोरीचा वापरला जात होता। त्या संदर्भात आम्ही तक्रार केल्यानंतर गेल्या वर्षी त्याला मीटर लागलाय, त्या मीटर संदर्भातही आम्ही माहिती मागवली असता आम्हाला ती माहिती देण्यास नकार करत आहेत। कारण अभियंता भारती हे माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत, कारण तेही या टॉवरमधून काही मलिदा गोळा करत आहेत। तर या संदर्भात असे त्यांचे उत्तर आहे की आम्ही आमच्या धंद्यासाठी आम्ही कोणालाही अनलिगली मीटर देऊ शकतो, अशी त्यांची आम्हाला उत्तर मिळतात। तर संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन या सर्व अनलिगली मीटरवरती टॉवरवरती कारवाई करतील का आणि सर्वसामान्यांना न्याय मिळेल का, हाच सर्वसामान्यांच्या मनात पडलेला प्रश्न आहे। धन्यवाद।